होमकुंडातील विभूतीने मानवाचा आकार घेतला। त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली। ते रूप बोलू लागली, मूर्खानो, त्रिपुरासुराचा वधाच्या वेळी शिवाने बलिचक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी तसेच शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करतेवेळी भगवान विष्णूने महिषासुराचा वध करण्याच्या समयी पार्वतीने भूभार घेण्यापूर्वी आदिशेषाने सर्व सिद्धी सिद्ध होण्यापूर्वी सिद्धमुनींनी प्रपंचावर विजयी साधण्याच्या निमित्ताने मन्मथाने याचप्रमाणे सकल देवतांनी माझी आराधना करूनच अभीष्ट प्राप्त केले। सगळ्या शक्तींची मीच भंडार आहे। मी सर्व शक्तिमान आहे। राक्षस शक्ती सुद्धा माझ्यामध्येच आहे। सर्व विघ्नकर्ता मीच, सर्व विघ्नहर्ता सुद्धा मीच आहे। दत्तात्रय म्हणजे कोण समजलात? हरिहर पुत्र असलेला धर्मशास्त्र तोच। विष्णुरूपात धर्म रुद्ररूप विलीन झाले तेच दत्तरूप होय। धर्मशास्त्रात गणपती षण्मुख रूप विलीन झालेले हे रूप सुद्धा दत्तरूपच आहे। दत्तात्रय हे सर्वकाळ त्रिमूर्ती स्वरूपच असतात। श्रीपाद श्रीवल्लभ रूपात महागणपती असल्याने गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांचा अवतार होईल। त्यांच्यामध्ये सुब्रह्मण्यांचे तत्व असल्याने ते केवळ ज्ञान अवतार म्हणून ओळखले जातील। धर्मशास्त्र तत्वामुळे ते रूप समस्त धर्मकर्माचे आधी आणि मूळ असे समजले जातील। हा अवतार मातापित्यांच्या संयोगाचे फळ नसेल, ज्योती स्वरूपच मानवाकृतीचे रूप घेईल। श्री गणपती पुढे म्हणाले, मी तुम्हाला शाप देत आहे। सत्यस्वरूप पाहून सुद्धा ते असत्य आहे असे म्हणालात, त्यामुळे तुमच्यापैकी एक आंधळा जन्मेल। सत्यस्वरूपाची प्रशंसा न करता टिंगल केल्यामुळे तुमच्यापैकी एक मुका जन्मेल। एवढा जनसमुदाय निजभक्त त्या सत्याच्या बाबतीत सांगत असता दुर्लक्ष करून न ऐकल्यामुळे तुमच्यापैकी एक बहिरा जन्मेल। तुम्ही तिघे बंदरूपाने जन्माल। माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुम्ही दोषरहित व्हाल। बाबा हे तिघेही या काणीपुरात भावंडाच्या रूपात जन्मले। त्रिमूर्तींना दूषण दिल्यास घोर अनर्थ होतो। ही तीन भावंडे 1 एकर जमिनीत याच ग्रामात उत्पन्न काढीत असत। त्या शेतात पायथ्याला एक विहीर होती। मोटेच्या सहाय्याने पिकांना पाणी देण्याची सोय केली होती। एका वर्षी दुष्काळ पडला, जमिनीतील पाणी वाळून गेले। एके दिवशी विहिरीत असलेले पाणी सारे खर्च झाले। फावडा घेऊन तिघेही वाळू काढण्याच्या प्रयत्नात होते। त्या पाण्याखालील भागात असलेल्या दगडावर फावडा लागून रक्ताचा फवारा वर आला। रक्त हाताला लागल्याने मुख्याला वाचा फुटली। पाणीसुद्धा विहिरीत यथाविधी करू लागले। पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्याचा दोष गेला। तिसऱ्या आंधळ्याने त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचे अंधत्व नाहीसे झाले। त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रक्तस्राव आरंभ झाला। ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढण्यात आली। त्यावर सिद्धिविनायकाची प्रतिष्ठापना करण्यास सत्य ऋषीश्वर असे नामांतर झालेले बापन्नावधानी आणि त्यांचा मेव्हणा श्रीधरवधानी या ग्रामस आले होते। वर सिद्धिविनायक यांना म्हणाले, महाभूमीमधून या लोकात आलो। पृथ्वीतत्वावर अवतार घेतला। हे तत्व कालांतराने अनेक रूपात रूपांतर होईल। जलतत्वात, अग्नितत्वात, वायुतत्वात, आकाशतत्वात माझे अवतरण झालेलेच आहे। ऐनविल्लीमध्ये तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्मानेच हे रूप धारण केले। नंतरच्या कर्तव्याचे आदेश देतो। श्रीशैल्यामध्ये कळा कमी आहे। सूर्यमंडळातील तेजाचा तेथे शक्तिपात केला पाहिजे। तुम्ही श्रीशैल्यामध्ये शक्तिपात केल्याच्या दिवशीच गोकर्णमध्ये, काशीमध्ये, बद्रीमध्ये, केदारांमध्ये एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल। श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या अवतरणाचा समय निकट येत आहे। श्रीधरा, तुझ्या घरचे नाव श्रीपाद म्हणून बदलत आहे। कौशिक गोत्रिक तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या आडनावाने ओळखले जातील।